कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। जिल्हा प्रशासन आणि चेस असोसिएशनच्या पुढाकारातून शिवाजी विद्यापीठातील कुस्ती संकुलात दसरा महोत्सव अंतर्गत खुल्या आणि शालेय बुद्धिबळ स्पर्धा झाल्या। या स्पर्धेसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचं विशेष सहाय्य मिळालं। खुला गट 16 आणि 10 वर्षाखालील मुलामुलींच्या गटात स्विस लीग पद्धतीने या स्पर्धा झाल्या। खुल्या गटात रेंदाळच्या श्रीराज भोसलेनं अजिंक्यपद पटकावलं, तर कोल्हापूरच्या आदित्य सावळकरला उपविजेतेपदाचा मान मिळाला। सोहम खासबारदारला तिसऱ्या स्थानावर यश मिळालं। 16 वर्षाखालील गटात कोल्हापूरच्या महिमा शिर्के, जांभळीचा अभय भोसले आणि गडिंग्लजच्या स्वरूप साळवेला यश मिळालं। 10 वर्षाखालील गटात कोल्हापूरचा वनशील ठक्कर अजिंक्य ठरला। इचलकरंजीचा शौर्य खावट दुसरा आणि अद्वैत कुलकर्णीनं तिसरा क्रमांक मिळवला। शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य सिद्धार्थ शिंदे, विक्रीकर निरीक्षक रुपाली आपटेकर पाटील, सचिन वणिरे, प्रीती शिर्के आणि महेश व्यापारी यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना गौरवण्यात आलं। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ॲडव्होकेट राकेश किशोर यांची सनद रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आरपीआय आंबेडकर गटाच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। या आंदोलनाचं नेतृत्व रूपा वायदंडे यांनी केलं। आंदोलनात सागर लाखे, अमर तांदळे, बादल हेगडे, बाळासाहेब चव्हाण, आकाश भालके, उत्तम सुतार, शैलेश सोनुले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। या संबंधीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं। आज दुपारी राजारामपुरी 5व्या गल्लीतील शाळीग्राम हॉस्पिटल जवळ एक भलं मोठं झाड कोसळलं। सुदैवानं जीवितहानी टळली, पण काही दुचाकी वाहनांचं नुकसान झालंय। या झाडामुळे विद्युत तारा तुटल्या असून खांब वाकले आहेत। वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब विद्युत पुरवठा खंडित केला, तर अग्निशामक दलाच्या जवानांनी कटरच्या सहाय्यानं झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा केला। इचलकरंजी जवळच्या तारदाळ इथं आकाश मलके याच्या घरात 3 पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाला मिळाली। त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी त्या घरावर छापा टाकला। त्यावेळी आकाश मलके याच्यासह 9 जण 3 पाणी जुगार खेळताना रंगेहात पकडले। त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी रोख 14,150 रुपये, 7 मोबाईल, 3 दुचाकी असा 2,17,000चा मुद्देमाल जप्त केलाय। इचलकरंजीतील दत्त मंदिराजवळ अशोक शहा यांचं न्यू महाशक्ती मेटल मार्ट हे भांड्यांचं दुकान आहे। शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे हे दुकान बंद केलं। आज सकाळी अशोक शहा दुकान उघडण्यासाठी आले असता शटरचं कुलूप तोडलेलं दिसलं। त्यांनी दुकानात पाहणी केली असता गल्ल्यातील रोख 90,000 रुपये, पितळी पंचारती, हंड्या, अभिषेक पात्र, तांबे, मुकुट आणि भांडी असा सुमारे 2.25 लाखाचा माल लंपास झाल्याचं उघड झालं। त्यानंतर शहा यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। दरम्यान लाल शर्ट परिधान करून भांड्यानं भरलेलं पोतं घेऊन दुकानातून बाहेर पडताना एक चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय। त्या फुटेजच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत। कोल्हापुरातील राजस्थानी माली समाज सेवा समितीच्या वतीनं नवरात्र काळात विविध धार्मिक उपक्रम पार पडले। तसंच नवरात्रानंतर शहरातून शोभायात्राही काढण्यात आली। नवरात्रीच्या काळात माली समाजाच्या सदस्यांनी दररोज धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले। या उपक्रमांचं नियोजन समितीचे अध्यक्ष रूपचंद माली, उपाध्यक्ष शंकर माली, दिनेश माली, थानमल माली, तेजाभाई माली, खेताभाई माली, अमितभाई माली, दिनेश माली यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलं। कोल्हापूर जिल्हा सुतार लोहार समाज बोर्डिंग ग्रुपच्या वतीनं सभा घेण्यात आली। सुतार बोर्डिंग हे समाजाचं न राहता खाजगी मालमत्ता असल्यासारखं वापरलं जात आहे। सध्याच्या अध्यक्षांनी गेल्या 25 वर्षात एकही विद्यार्थी या वसतिगृहात ठेवलेला नाही। तसंच बोर्डिंगच्या जागेत हॉटेल काढून समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आयोजक सचिन सुतार आणि दत्ता सुतार यांनी केलाय। यावेळी अशोक सुतार, महादेव सुतार, बळवंत सुतार, विनायक सुतार, भारती आडूरकर यांनी मनोगत व्यक्त केलं। निशा लोहार या नवनिर्वाचित डॉक्टरांचा सत्कार यावेळी करण्यात आला। पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या वतीनं मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आलंय। या अंतर्गत धनंजय महाडिक युवा शक्तीचे शहराध्यक्ष रहीम सनदी आणि आसिया सनदी यांच्या पुढाकारातून मतदार नोंदणी अभियान राबवण्यात आलं। राजारामपुरी 3ऱ्या गल्लीत नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला। शुभारंभाप्रसंगी पदवीधरांनी नोंदणीसाठी या ठिकाणी उपस्थिती लावली होती। दिवसभरात 200हून अधिक पदवीधरांनी मतदार नोंदणी केली। यावेळी दिलीप आवळे, संग्राम सूर्यवंशी, वल्लभ जामसांडेकर, अर्जुन पाटील, मोहम्मद सनदी यांच्यासह युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते।
कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरमध्ये भाजी मंडई भरते। वर्षानुवर्ष या ठिकाणी भाजी विक्रेते व्यवसाय करतात। मात्र या भाजी मंडईमध्ये स्वच्छतेअभावी दुर्गंधी पसरली होती। मंडई शेजारून गेलेल्या सांडपाण्याच्या गटारीमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी साचून राहिल्यानं विक्रेत्यांना व्यवसाय करणं कठीण झालं होतं। याबाबत वारंवार अर्ज विनंती करूनही महापालिकेचं दुर्लक्ष झालं होतं। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघाचे गजानन विभूते यांनी अशोक घोसरवाडे आणि बाळू अणकर यांच्या सहकार्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून वर्गणी जमा करून तणनाशक फवारणी केली आणि मंडईची स्वच्छता केली। महापालिकेच्या आरोग्य विभागानं नेहमी स्वच्छता करण्याची मागणी होतीये। कोल्हापुरातील कोरिओग्राफर दीपक बिडकर संचलित रुद्रांश अकॅडमी आणि अश्वमेध मोशन पिक्चर्स यांच्या वतीनं तेंडल्या या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं। पद्मा थिएटर्समध्ये याचा शुभारंभ उद्योजक सुरेंद्र जैन, ऋतुराज इंगळे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांच्या उपस्थितीत झाला। चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक सचिन जाधव यांनी टाकलेल्या बॉलवर दैनिक सकाळचे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी बॅटनं फटका मारून थिएटरमध्ये चित्रपटाचा शुभारंभ केला। कोल्हापूर आणि परिसरातील विविध संस्था आणि विद्यार्थ्यांकरता झालेला हा खेळ हाऊसफुल झाला। हा चित्रपट सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये दाखवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन सचिन जाधव आणि दीपक बिडकर यांनी केलं। यावेळी संजय तोडकर, अमन कांबळे, यश माने उपस्थित होते। कोल्हापुरातील दादासाहेब मगदूम हायस्कूलमध्ये कोल्हापूर शहरस्तरीय मुख्याध्यापक सहविचार सभा पार पडली। सभेला महापालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार, उपशिक्षण अधिकारी अजय पाटील, विज्ञान पर्यवेक्षक डी.ए. पाटील उपस्थित होते। मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद यांनी शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला। अनधिकृत शाळांवर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली। माध्यमिकचे वर्ग सुरू राहावेत यासाठी काही ठिकाणी अनधिकृत प्राथमिक इयत्तांचे वर्ग सुरू असल्याच्या तक्रारी आहेत। त्याची पडताळणी करून अशा शाळांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक सज्ज झालंय असा इशारा प्रशासन अधिकारी कुंभार यांनी दिला। यावेळी शहरातील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी कृती समितीनं वीज कंपन्यांमधील खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन पुकारलंय। त्यानुसार इचलकरंजीतील महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांच्या दालनात दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। परिणामी महावितरणच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला। या आंदोलनाची शासनानं गांभीर्यानं दखल घेतली नाही तर लाक्षणिक संप करून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा देण्यात आला। या आंदोलनात इचलकरंजी महावितरण कार्यालयातील 150 पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते।